बातमी आहे जुन्नर येथून। खडीसाखर खा, खड्ड्यातून जा आणि गप्प बसा। माजी आमदार जिल्हा प्रमुख शरद सोनवणे यांनी प्रशासनाला दिला सल्ला। सध्या तालुक्यात विविध ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत। प्रवाशांना प्रवास करताना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे विद्यमान आमदार यांनी तालुक्यात लक्ष द्यावं, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील लक्ष घालून रस्त्यांचे खड्डे तत्काळ बुजवले पाहिजे, असं मत सोनवणे यांनी व्यक्त केले। सुंदर जाऊन त्या कातळाबरोबर होता ती सगळी झाडी वाढली। ही झाडी सगळे 5 वाजता जुन्नर शहरातल्या नागरिकांकडे चालायला येतो। तिथले बघा काय आहे का लॅम्प नव्याने निर्मित केलेला जो संकल्प आहे, समजा तो आपल्याला नाही काय करता आलं तर त्याची देखभाल सुद्धा आपण करू शकत नाही। खड्डे आपण पाहत आहे। आता आज सकाळी एक व्यक्ती आपल्या समोर सगळ्यांच्या पडलेली आपण पाहिली, त्याला हॉस्पिटलमध्ये आता हॉस्पिटलाइज केलं। वास्तविक ही आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे। आपण सतर्कतेने राहण्यासाठी आणि इथलं प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, यांनी अतिशय जनतेचा जबाबदारीने विचार करणं माझ्या दृष्टीने गरजेचं आहे। आणि हे खड्डे पाहून मला हातातले खडीसाखरेचे खडे त्यांना द्यावे लागले आणि सांगावं लागलं बाबांनो की हे खड्डे पहा आणि हे खडीसाखर घेऊन घरी जा। कारण शेवटी माणसं ही सर्वसामान्य जनता ही हातबल झालेली आहे आणि हातबल झालेली जनता ही आता चिंताग्रस्त झालेली आहे, चिंतातूर झालेली आहे। माझी विनंती प्रशासनाला एवढीच आहे, PWD अधिकारी असतील त्यांनी तातडीने या सर्व असलेल्या MDR आणि स्टेट हायवेचे जे खड्डे आहेत ते खड्डे आपण तातडीने पूर्ण भरावेत, जेणेकरून एकही अपघात होणार नाही आणि माणसाचा जीव जाणार नाही, त्याला दुखापत होणार नाही। एक खड्डा एखाद्या माणसाला 10 लाखाला पण पडू शकतो। त्यामुळे माझी विनंती प्रशासनाला आहे, लोकप्रतिनिधीला विनंती करण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण ते तालुक्यामध्ये फिरत नाही। कधीतरी एखाद्या महिन्यात एक राऊंड मारतात आणि ज्या ठिकाणी गर्दी आहे ते जाऊन फक्त ते भाषण करतात। वास्तविक हे अतिशय चुकीचं आहे। अंतर्मुख होऊन त्यांनी या जुन्नर तालुक्याच्या व्यवस्थापनामध्ये लक्ष घातलं पाहिजे। जॉगिंग ट्रॅकचे हे पट्टे तुम्ही पाहताय, अक्षरशःचे कलर उडालेले आहेत। एक साधा पेट्रोल सुद्धा तुम्हाला पाहता येणार। अहो कशाला सार्वजनिक कामामध्ये आपण मी होतो नाही, तुम्हाला काही समजा बाकीचं काय जमलं तर एवढा 2 लाखाचा खर्च करायला काय एवढी ऐपत नाही काय आपल्या आमदारांची? काय हरकत आहे स्वतःच्या खिशातलं काम करायला एखाद्या ठिकाणी? आणि निवडणुकीच्या तोंडावर भरपूर काही लाखो करोडोने पैसे खर्च करून लोकांना नादी लावण्यापेक्षा साध्या साध्या गोष्टीमध्ये जर आपण लक्ष घातलं तर सर्वसामान्यांचं हित उभं राहील। काही पत्रकारांना मला विनंती करायची, मला कोणाचे नाव नाही घ्यायची, कुणावरची टीका नाही करायची, पण येऊन जाऊन ते काही लोकप्रतिनिधीच्या जसं काय त्यांच्या घरी जेवायला झोपायला असतात, येऊन जाऊन देवराम लांडे येऊन जाऊन अशा ते बुचक्या खड्डे बघा अडचणी बघा, हे सगळं बाजूला ठेवून दिलं त्यांनी। आणि केवळ एखाद्याची मक्तेदारी किंवा एखाद्याची सुपारी घेतल्यासारखं तुम्ही जर काम करणं असाल तर माझ्या दृष्टीने ना त्यांची समाजात किंमत राहते आणि ना समाजामध्ये त्यांच्याकडे किमतीने पाहिलं जात। मला असं वाटतं की लोकशाहीचा 4था स्तंभ यांनी या सार्वजनिक जीवनाकडे लक्ष द्यावं आणि सर्वसामान्य माणसाला संरक्षण द्यावं, एवढी माझी विनंती या निमित्ताने आहे।